प्रेज लॉर्ड चर्च प्रभूमध्ये सर्वांचं स्वागत करीते आणि जे घरी आहेत मी त्यांचंसुद्धा स्वागत करते. प्रेज लॉर्ड सर्वांना. मी आशा ठेवते की तुम्ही सर्वजण आशीर्वादित आहात आणि निरोगी आहात. हालेलुया. ही वेळ आहे वर्शिपची, आराधनेची, आणि ही वेळ आपण देवामध्ये सर्वजण आराधना करणार आहोत, कारण आराधनेमध्ये मोकळीकता आहे. देवाचं वचन सांगतं, माझे लोक हर्षभरित होऊन माझी आराधना करतील, गीत गातील. या आपण सर्वजण देवाच्या नावामध्ये गीत गाऊया. ही वेळ मी वर्शिप टीमच्या हातामध्ये देते. आपण टाळे वाजून त्यांचं स्वागत करूया. शुभ संध्याकाळ सगळ्यांना. आणि आजच्या या सुवार्ते सभेला आपलं स्वागत आहे. आणि ही ती संध्याकाळ आहे जेव्हा आपण परमेश्वराची आराधना करतो आणि परमेश्वराला आपले उत्तमातले उत्तम आपण आराधना देतो, कारण तो त्या आराधनेच्या योग्य आहे, तो त्या उत्तम आराधनेच्या योग्य आहे आणि आमच्या आराधनेच्या तो योग्य असा आपला परमेश्वर आहे. तर ही ती संध्याकाळ आहे आणि परमेश्वराला बोलूया की परमेश्वर धन्यवाद की तू आमचा बल आहे. धन्यवाद परमेश्वर की तू आम्हाला नीतिमान असं बोलवतो. धन्यवाद परमेश्वर की तुझ्या रक्ताद्वारे आणि मी नीतिमान ठरतो. आमेन. आणि त्याचं वचन सांगतं स्तोत्रामध्ये की परमेश्वर हा स्वर्गातून आपल्याकडे बघतो. तो स्वर्गातून असं म्हटलं आहे की द लॉर्ड लुक डाऊन फ्रॉम हेवन अपॉन द चिल्ड्रन ऑफ मेन टू सी इफ देअर वर एनी दॅट डिडंट अंडरस्टँड अँड सीक गॉड. तर परमेश्वर असं लोकांना बघतो की जे त्याला शोधत आहे, जे त्याचा धावा करत आहे. आणि त्याचं वचन पण सांगतं की परमेश्वर असे उपासक शोधत आहे जो त्याची आराधना आत्म्याने व सत्याने करतील. आमेन. तर माझा विश्वास आहे की आज जसं आपण त्याची आराधना करतो, आपण आत्म्याने व सत्याने व त्याला पाहण्यासाठी आपण त्याची आराधना करणार आहोत. आमेन. तर का नाही आपण आपले डोळे यावेळेस बंद करूया आणि परमेश्वराला बोलूया की परमेश्वर धन्यवाद की तू आमचा बल आहे पित्या. धन्यवाद परमेश्वर की तू आमचा सामर्थ्य आहे प्रभू. धन्यवाद परमेश्वर की तुला संतुष्ट करणं प्रभू ह्याच्यात आमचं सामर्थ्य आहे प्रभू. तू आमचा गड आहे परमेश्वर. तू आरोग्याचा झरा आहे परमेश्वर. तू मेरा बल है प्रभु, तू मेरा बल है प्रभु, तू मेरा बल है प्रभु, तू मेरा बल है प्रभु. क्यों ना एक साथ गाए. तू मेरा बल है प्रभु, तू मेरा बल है प्रभु, तू मेरा बल है प्रभु, तू मेरा बल है प्रभु. आणि आपण हे कबूल करूया आपल्या जीवनामध्ये आणि म्हणूया की परमेश्वर तू खरंच प्रभू आमचा बल आहे पित्या. एक साथ गाए. तू मेरा बल, तू मेरा बल है प्रभु, तू मेरा बल है प्रभु, तू मेरा बल है प्रभु, तू मेरा बल है प्रभु. उठती लहरों में, डूबती नैया में, उठती लहरों में, डूबती नैया में, तू ही है मेरा कप्तान. संग मेरे इस दर में आ, तू ही है मेरा कप्तान. संग मेरे इस दर में आ,
बल है प्रभु, तू मेरा बल है प्रभु, तू मेरा बल है प्रभु, तू मेरा बल है प्रभु. सच है परमेश्वर, तू आमचा बल आहे परमेश्वर. आमच्या अशक्तपणामध्ये प्रभू तू आमचा सामर्थ्य आहे प्रभू. धन्यवाद येशू. प्रभू जिथं आम्ही विचार करतो की आम्ही निर्बल होतो प्रभू, तिथं तुझा आत्मा आम्हाला तुझ्या सामर्थ्याने भरतो पित्या. धन्यवाद प्रभू त्या सामर्थ्यासाठी पित्या. का नाही आपण हे एकत्र कबूल करूया की परमेश्वर हो, तूच माझा बल आहे परमेश्वर. प्रभू तू माझा गड प्रभू, माझं लपण्याचं ठिकाण आहे परमेश्वर. तू मेरा बल है प्रभु, तू मेरा बल है प्रभु, तू मेरा बल है प्रभु, तू मेरा बल है प्रभु. उठती लहरों में, उठती लहरों में, डूबती नैया में, उठती लहरों में, डूबती नैया में, तू ही है मेरा कप्तान. संग मेरे इस दरमियान, तू ही है मेरा कप्तान. संग मेरे इस दरमियान, प्रभु तू मेरा बल है प्रभु, 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 तू मेरा बल है प्रभु. धन्यवाद परमेश्वर की आमच्या अशक्तपणामध्ये प्रभू तू आमचा सामर्थ्य आहे पित्या. धन्यवाद पित्या. धन्यवाद. धन्यवाद की तू आमचा बल आहे पित्या. तू आमचा सार्वकालिक परमेश्वर, आमचा यहोवा यिरे परमेश्वर आहे. धन्यवाद प्रभू. धन्यवाद. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना विश्वास आहे की परमेश्वर खरंच आपल्याला बल देतो. आमेन. तर आपण त्या विश्वासाने त्या सार्वकालिक परमेश्वराला म्हणूया की परमेश्वर धन्यवाद की तुझं बल, तुझं प्रेम, तुझी कृपा आणि तू स्वतः परमेश्वर सार्वकालिक आहे पित्या. तू आमचा जावेदा परमेश्वर आहे. आमेन. क्यों ना अपने बाजू वाले को देखिए, बोले कि हम एक जावेदा परमेश्वर की आराधना करते हैं. फिर से बोले, हम एक जावेदा परमेश्वर की आराधना करते हैं. आमेन. 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 और एक आपण लक्षात ठेवूया की आपली परिस्थिती हे क्षणिक आहे, आपले आजार हे क्षणिक आहे, पण आपला परमेश्वर जो आपल्याला त्या परिस्थितीतून बाहेर काढतो, जो आपल्याला त्या आजारातून आरोग्य देतो, तो परमेश्वर हा सार्वकालिक आहे. तर त्या सार्वकालिक परमेश्वर आपण आराधना करूया आणि इथला म्हणूया की परमेश्वर खरं तू आमचा सार्वकालिक परमेश्वर आहे. आमेन. सगळं काय विसरून त्याला आपण आराधनात येऊया.
परमेश्वर जावेदा है, आमेन। ओ है जावेदा यीशु मसीहा, है जावेदा यीशु मसीहा, ओ है जावेदा यीशु मसीहा, है जावेदा यीशु मसीहा, ओ है जावेदा यीशु मसीहा, है जावेदा यीशु मसीहा, ओ है जावेदा यीशु मसीहा, है जावेदा यीशु मसीहा। तू अव्वल और तू आखिर है, तू मेरे साथ गाए मिलके। इस दिल का तू बादशाह है, इस दिल का तू बादशाह है, तू अव्वल और तू आखिर है, तू अव्वल तू आखिर है। इस दिल का तू बादशाह है, का तू बादशाह है, तू अव्वल और तू आखिर है। इस दिल का तू बादशाह है, तू अव्वल और तू आखिर है। इस दिल का तू बादशाह है जावेदा यीशु मसीहा, है जावेदा यीशु मसीहा, ओ है जावेदा यीशु मसीहा, है जावेदा यीशु मसीहा। सब मिलके बोले है जावेदा यीशु मसीहा, है जावेदा यीशु मसीहा, ओ है जावेदा यीशु मसीहा, है जावेदा यीशु मसीहा। वो फरिश्तों की राग है और उसका नाम हम मिलके बजते हैं, आमेन। एक साथ। फरिश्तों की भी राग तू है, फरिश्तों की भी राग तू है, बजते तेरा नाम यीशु है, बजते तेरा नाम यीशु। फरिश्तों की भी राग तू है। क्यों ना एक साथ गाए मिलके परमेश्वर के लिए। बजते तेरा नाम यीशु है, फरिश्तों की भी राग तू है, बजते तेरा नाम यीशु। फरिश्तों की भी राग तू है, बजते तेरा नाम यीशु है। जावेदा यीशु मसीहा, है जावेदा यीशु मसीहा, ओ है जावेदा यीशु मसीहा, है जावेदा यीशु मसीहा, वो है जावेदा यीशु मसीहा, है जावेदा यीशु मसीहा, ओ है जावेदा यीशु मसीहा, है जावेदा यीशु मसीहा। हालेलुया हालेलुया। क्यों ना एक साथ हाथ उठाए और गाए, सब मिल गाए हालेलुया परमेश्वर के लिए। हालेलुया हालेलुया, सब मिल गाए हालेलुया। फिर से एक बार, हालेलुया हालेलुया, सब मिल गाए हालेलुया, हालेलुया हालेलुया, सब मिल गाए हालेलुया। है जावेदा यीशु मसीहा, है जावेदा यीशु मसीहा, ओ है जावेदा यीशु मसीहा, है जावेदा यीशु मसीहा। सब मिल के बोले जावेदा यीशु मसीहा, है जावेदा यीशु मसीहा, ओ है जावेदा यीशु मसीहा, है जावेदा, है जावेदा, है जावेदा यीशु मसीहा। क्यों ना उस जावेदा परमेश्वर के लिए जोरदार ताली बजाए। धन्यवाद परमेश्वर की जो सार्वकालिक आहे प्रभू, तुझा स्वर्ग, तुझा सिंहासन, तुझा राज्य प्रभू हे सार्वकालिक आहे परमेश्वर। तू प्रभू सार्वकालिक परमेश्वर आहे पित्या, तुला आम्ही आराधना तुझी स्तुती करतो पित्या। धन्यवाद यीशु, धन्यवाद। वी वर्शिप यू लॉर्ड। ओ धन्यवाद यीशु, तू योग्य है पिता। ओ
तेरी आराधना करते हैं परमेश्वर। धन्यवाद परमेश्वर की तुझं वचन सांगतं पित्या की तू न्यायी लोकांमध्ये प्रभू वस्ती करतो पित्या, नीतिमान लोकांमध्ये प्रभू तू वस्ती करतो। आणि धन्यवाद परमेश्वर की तुझ्या रक्ताद्वारे प्रभू, तुझ्या वधस्तंभाच्या कार्याद्वारे प्रभू आम्ही नीतिमान ठरतो प्रभू। धन्यवाद येशू, धन्यवाद येशू नाम, धन्यवाद प्रभू। या संध्याकाळी आम्ही म्हणतो पित्या की तुझ्यासारखा परमेश्वर, तुझ्यासारखा पिता असा कोणी नाही परमेश्वर। तुझ्यासारखं सामर्थ्य प्रभू आणि प्रभू तुझ्यासारखं प्रेम आमच्यावर कोणी करू शकत नाही पित्या। धन्यवाद परमेश्वर की तुझ्या वधस्तंभाच्या कार्याद्वारे प्रभू आम्हाला एक नीतिमान जीवन प्राप्त झालंय प्रभू, आम्हाला प्रभू एक पापविरहित जीवन प्रभू प्राप्त झालंय पित्या। धन्यवाद परमेश्वर की प्रभू तुझ्या फटक्यांद्वारे प्रभू आम्हाला आरोग्य आहे पित्या। धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, तुमसा कोई नहीं, परमेश्वर तुमसा कोई नहीं। इस पृथ्वी पर और स्वर्ग में तुमसा कोई नहीं। तुमसा कोई नहीं यीशुआ, तुमसा कोई नहीं, तुमसा कोई नहीं। पवित्र जिंदा खुदा, तुमसा कोई नहीं। मुझसे प्रेम करने वाला, तुमसा कोई नहीं। मेरे लिए मरने वाला, धन्यवाद यीशुआ, धन्यवाद यीशुआ। तुमसा कोई नहीं, तुमसा कहीं नहीं। अब है पूरा यकीन, तुमसा कोई नहीं। क्यों ना एक साथ गाए, तुमसा, तुमसा कोई नहीं, तुमसा कहीं नहीं। अब है पूरा यकीन, तुमसा कोई यीशु मसीह हो महिमा,
नहीं, तुमसा कहीं नहीं। अब है पूरा यकीन, तुमसा कोई नहीं, तुमसा कोई नहीं, तुमसा कहीं नहीं। सदा के लिए अब है पूरा यकीन, तुमसा कोई नहीं। यीशु यीशु अब है पूरा यकीन, तुमसा कोई नहीं, तुमसा कोई नहीं, ना स्वर्ग में ना पृथ्वी पर प्रभु तुझ्यासारखा परमेश्वर कोणी नाही पिता, तुझ्यासारखा पिता आमचा कोणी नाही. धन्यवाद प्रभू, धन्यवाद या वेळेबद्दल पिता, धन्यवाद की तू आम्हाला चालवत आहे परमेश्वर. धन्यवाद प्रभू की या आराधनेद्वारे प्रभू तुझ्या नावाचा गौरव झाला आहे पिता आणि तू उंचावला गेला आहे परमेश्वर. इथून पुढची वेळ तुझ्या हाती सोपवतो पिता, तू आम्हाला चालव आणि तुझ्या नावाचा गौरव होते पिता. धन्यवाद या वेळेबद्दल पिता. ही प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. थँक्यू. थँक्यू वर्शिप टीम, तुम्ही आम्हाला वर्शिपमध्ये चालवलं, देवाच्या आत्म्यामध्ये चालवलं, त्याबद्दल देवाला धन्यवाद. प्रेज लॉर्ड. आपली अनाऊन्समेंट आहे संडेची. रविवारचं चर्च आपलं सकाळी 10 वाजता आहे.
तर सर्वांनी आपण यूट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमाने आपण बघू शकता. सकाळी 10 वाजता आपलं मराठी चर्च असतं आणि संध्याकाळी रविवारी संध्याकाळी 5 वाजता आपलं हिंदी आणि इंग्लिशमध्ये आहे. तर आपण हे बघू शकता आणि वचनाने आपण आशीर्वादित होऊ शकता. तसंच तुमचे कुणी नातेवाईक आहे, अजून कुणी तुमचे असेल ज्यांना वचनाची गरज आहे, ज्यांना देवाच्या नावाची ओळख नाही आहे, आपण त्यांना ह्या चॅनलच्याद्वारे, ह्या वचनाच्याद्वारे आपण त्यांना सांगू शकता आणि आपण सर्वजण वचन ऐकून आशीर्वादित होऊया. ही वेळ आहे वचनाची. तर आपण देवाच्या वचनाला आपल्या जीवनामध्ये मोकळीकता देऊया आणि त्याला कार्य करण्यासाठी वेळ देऊया. तर आपण 2 मिनटं प्रार्थना करूया वचनासाठी. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद येशू. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती, तुझे आभार मानतो माझ्या देवबाप्पा. प्रभू आम्ही प्रार्थना करतो, प्रभू येणारं वचन हे जीवन देणारं आहे, आमच्या जीवनाशी बोलणारं वचन आहे. प्रभू आमची कमी घटी भरून काढणार तुझं वचन आहे प्रभूची बापा. प्रभू आम्ही सर्वजण तुझ्या हातात पडतो आणि प्रभू तुझ्या वचनाला आमच्या जीवनामध्ये मोकळीकता देतो. तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. येशूच्या नावात प्रार्थना करतो. आमेन आमेन. प्रेज लॉर्ड. तर ही वेळ आहे वचनाची. तर वचन खरं सांगते, वचन जीवन देतं आणि आपल्यामध्ये रेचलताई आहेत, ते आपल्याला वचनातून चालवतील. तर आपण त्यांचे स्वागत करूया. थँक्यू. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, परमेश्वर चांगला आहे, सर्वदा तो चांगला आहे. परमेश्वर विश्वासू आहे. आणि आज प्रियांनो, जसं अश्विनीने सांगितलं की देवाचं वचन जिवंत आहे प्रभू, आणि ते वचन आपण आज ऐकणार आहोत. पवित्र आत्मा ते वचन आज घेऊन येत असताना तो आमचा उत्तम शिक्षक आहे आणि म्हणून त्याच्या अधीन होऊन आपण वचनात जाणार आहोत. आज मी एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. बायबलमधली ही गोष्ट आहे, जुन्या करारामधली गोष्ट आहे आणि एका व्यक्तीची गोष्ट आहे. त्याचं नाव नोहा आहे. आणि जेव्हा नोहा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर तारू येतो किंवा ती बोट येते, नाही का. आणि जेव्हा बोट लक्षात येते तर अजून एक मोठी बोट पण आपल्या लक्षात येते. जर आजच्या काळामध्ये रिलेट केलं तर टायटॅनिक जर आपल्याला माहीत असेल तर हे मोठं जहाज बांधण्यात आलं होतं. आणि त्या काळामध्ये नोहाच्या काळामध्ये परमेश्वराने कशी त्याची भेट घेतली आणि परमेश्वराने त्याची निवड केली आणि त्याला तारू बांधायला सांगितलं, त्याबद्दल आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत. उत्पत्तीचं 5वा अध्याय आणि 29 वचन. उत्पत्ती 5:29. त्याचे नाव त्याने नोहा असे ठेविले. तो म्हणाला, जी भूमी परमेश्वराने शापिली तिच्या संबंधाचे आमचे काम व आमच्या हातचे कष्ट याविषयी हा आमचे सांत्वन करील. आमेन. थँक्यू दादा. पहा प्रियांनो, हे नोहाच्या जन्माबद्दल सांगितलं. नोहाच्या वडिलाने लामेकने त्याचं नाव नोहा ठेवलं. नोहा ह्या शब्दाचा जो अर्थ आपण बघितला तर सांत्वन करणारा, विसावा देणारा, आराम देणारा असं होतं. आणि पापामुळं, मनुष्याने केलेल्या पापामुळं जी भूमी शापित झाली होती त्या संबंधी नोहाच्या वडिलांनी जशी काही ही प्रॉफेसी किंवा हा संदेश वचन सांगितलं की नोहा हा आम्हाला सांत्वन देणारा ठरेल किंवा आम्हाला तो विसावा देणारा ठरेल, आणि म्हणून त्याप्रमाणे त्याचं नाव आहे. आणि नोहाच्या जीवनाबद्दल आपण बघितलं की तो जवळपास 950 वर्ष जगला. त्याचं जीवन 950 वर्ष होतं. आणि ह्या 950 वर्षामध्ये पहा, विचार करा की एवढ्या वर्ष एखादा मनुष्य जगतो. त्या काळामध्ये लोक एवढे वर्ष जगायचे. आताचं काळ आता कमी झालं आहे वर्ष जगणं, परंतु त्या काळामध्ये हजारो वर्ष पूर्वी नोहाच्या काळामध्ये तेवढे वर्ष ते लोक जगत असे. आणि नोहाच्या जीवनामध्ये जर आपण बघितलं की जेव्हा तो 500 वर्षाचा होता तेव्हा त्याला 3 मुलं झाले. त्याची पत्नी होती, त्याच्यावर 3 मुलं होते.
आणि त्याच्यानंतर आपण पाहतो 6व्या अध्यायामध्ये जर आपण गेलो तर त्याच्यामध्ये आपण पाहतो की जगामध्ये भ्रष्टता वाढली होती, पाप वाढलं होतं, दुष्टाई वाढली होती. आणि जेव्हा परमेश्वराने हे पाहिलं त्याच्या अंतःकरणाला खूप दुःख झालं आणि सर्व वाईट गोष्टी चालू होत्या. सर्व मनुष्य भ्रष्ट झाला होता, त्याला देवाचं काही घेणं देणं नव्हतं. पण असा एक मनुष्य होता नोहा, ज्याने प्रभूबरोबर चालण्याचा निर्णय केला. आणि आपण पाहतो त्याच्या जीवनाबद्दल की परमेश्वराची कृपादृष्टी त्याच्यावर झालेली आपण पाहतो. 6वा अध्यायाचं आपण 5वं वचन आपण वाचूया. काही वचनं 5 ते 7 वचनं किंवा 8 वचनं वाचूया. 5 ते 8 वचनं. 6वा अध्याय 5 ते 8 वचनं. पृथ्वीवर मानवाची दुष्टाई फार आहे. त्याच्या मनातील येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले. म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप झाला आणि त्याच्या चित्ताला खेद झाला. तेव्हा परमेश्वर म्हणाला, मी उत्पन्न केलेल्या मानवास भूतलावरून नष्ट करीन. मानव, पशु, रांगणारे प्राणी, आकाशातील पक्षी हे सारे नाहीसे करीन, कारण त्यास उत्पन्न केल्याचा मला अनुताप झाला आहे. परंतु नोहावर परमेश्वराची कृपादृष्टी होती. आमेन. पहा, जेव्हा परमेश्वराने पाहिलं की पाप वाढत चाललंय, असा कुठला मनुष्य नाही की तो देवाचा धावा करतो, परमेश्वराकडं पाहत आहे, परंतु परमेश्वराची नजर नोहाकडे गेली. आणि 8वं वचन जसं सांगतं की नोहावर परमेश्वराची कृपादृष्टी होती. तुमच्या आजूबाजूचे लोक कुणी विश्वास ठेवत नाही, ते दुष्टाईचे कर्म करतात, ते पापामध्ये बुडलेले आहेत. अशा वेळेस नोहा परमेश्वराबरोबर चालत होता, तो धार्मिकतेने वागत होता. प्रियांनो, कदाचित तुम्ही तुमच्या कामावर किंवा तुमच्या घरामध्ये एकटे विश्वासणारे असताल, परंतु नोहाच्या जीवनामधून आपण उत्तेजन घेऊ शकतो. बऱ्याच वेळा असं वाटतं की अरे सगळेच कुठं करतात तसं, मग मी पण नाही करणार, नाही का? परंतु नोहा तसा नव्हता. नोहा आगळा वेगळा होता. आणि जरी त्याच्या आजूबाजूचे लोक सर्व दुष्टाई करत होते, त्यांना देवाचं काही घेणं देणं नव्हतं, तेव्हा नोहा परमेश्वराबरोबर चालला आणि परमेश्वराची कृपादृष्टी त्याच्यावर होती. याचा अर्थ जेव्हा जरी तुम्ही एकटे असताल, तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही कदाचित एकटे विश्वासणारे असताल, पण पहा, प्रभू तुमच्याबरोबर आहे आणि त्याची कृपादृष्टी तुमच्यावर आहे. त्याचं फेवर, इंग्लिशमध्ये फेवर असं म्हटलं आहे की जेव्हा परमेश्वराची कृपादृष्टी असती ना, तेव्हा ती व्यक्ती कुठं का असाना ती यशस्वी होते. आमेन. आणि म्हणून प्रियानो, आपण नोहाच्या जीवनाबद्दल बघतो आणि 9वं वचन असं सांगतं, नोहाची वंशावळी येण्याप्रमाणे नोहा आपल्या काळच्या लोकांमध्ये नीतिमान व सात्विक मनुष्य होता. आपल्या काळच्या लोकांमध्ये तो नीतिमान व सात्विक मनुष्य होता. नोहा देवाबरोबर चालला. नोहा देवाबरोबर चालला. प्रियानो, हे महत्त्वाचं आहे की जेव्हा कुणी देवाबरोबर चालत नव्हतं, तेव्हा नोहा देवाबरोबर चालत होता. आणि हे सर्व घडत असताना परमेश्वराने ठरवलं की आता मी पृथ्वीचा, त्याच्यावर असणाऱ्या सर्व जीवांचा नाश करणार आहे, फ्लड पाठवून, पाऊस पाठवून. आणि म्हणून त्याने नोहाला आणि त्याच्या कुटुंबाला वाचवण्याचं ठरवलं. आणि म्हणून त्यांनी नोहाला सांगितलं की तू एक तारू बांध, एक मोठी जहाज तू बांध, कदाचित टायटॅनिकसारखी, नाही का? आणि देवाने त्या तारूचं सर्व डायमेन्शन किंवा त्याची सर्व कसं असायला पाहिजे, त्याची लांबी, रुंदी, सगळं काही त्याला सांगितलं की अशा रीतीने तू हे कर. आणि मग देवाने त्याला सांगितलं. 13 ते 21 वचनं ॲक्च्युली त्याच्यामध्ये ते गोष्टी लिहिलेल्या आहेत. आपल्याला तेवढा वेळ नाही, परंतु मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगते की परमेश्वराने जसं त्याला सांगितलं तसं नोहाने केलं. 22वं वचन वाचूया. 6व्या अध्यायाचं 22वं वचन. नोहाने तसे केले. देवाने त्याला जे काही सांगितले ते त्याने केले. पहा प्रियानो, जे काही देवाने सांगितले त्याप्रमाणे नोहाने केले. आता जसं मी मगाशी सांगितलं की नोहा 950 वर्ष जगला
आणि जेव्हा तो 500 वर्षाचा साधारण असताना, परमेश्वराने 500च्या पुढं असताना देवाने त्याला सांगितलं की मी पाऊस पाडणार आहे पृथ्वीवर, सर्व पृथ्वीचा नाश करणार आहे. तोपर्यंत पृथ्वीवर पाऊस पडला नव्हता. विचार करा, जर तुम्ही 500 वर्ष जिवंत आहात आणि तुम्ही पाऊस बघितलेलाच नाही आहे कधी, आणि परमेश्वर येऊन म्हणतो की मी पाऊस पाडणार आहे, तेव्हा आपला रिस्पॉन्स कसा असेल? शक्य आहे का? पटतं का मनाला? नाही पटत. बघितला आहे का पाऊस? नाही बघितला. पण नोहाने असे प्रश्न केले नाही. कदाचित आम्ही असलो असतो तर देवा हे कसं काय शक्य आहे? कसा असतो पाऊस? कुठून पाडणार आहे तू? आणि मी काही बघितलं नाही. शंका केल्या असत्या, कारणं दिले असते. पाऊसच नाही तर जहाज बनव, हे मूर्खपणाचं काम नाही का? पाऊसच नाही, कधी बघितलाच नाही पाऊस. त्या काळामध्ये जी वनस्पती यायची ती दवाने यायची. जी वाफ पृथ्वीवरून वर जायची आणि मग दव पृथ्वीवर पडायचा आणि त्याच्याद्वारे वनस्पती तयार व्हायची, म्हणजे जे झाडं वगैरे. त्या काळी पाऊस नव्हता. पण पाऊस नसताना किंवा पाऊस न कधी पाहिलेल्याने विश्वास ठेवला की परमेश्वराने जे वचन सांगितले ते तो करणार आहे. आणि म्हणून नोहाने परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवला. प्रियानं, आपण विचार करूया की काही नसताना, डोळ्याला दिसत नसताना, कधी अनुभव घेतलेला नसताना नोहाने निर्णय केला की मी परमेश्वराने जे सांगितले ते करणार आहे. आणि जवळपास 120 वर्ष तो तारू बांधत होता असं देवाचं वचन सांगतं. 120 वर्ष बांधत असताना कदाचित तो निराश झाला असेल. कदाचित तो त्याच्या जीवनामध्ये बाहेरचे लोक जे आहेत ते म्हणाले मूर्ख माणूस आहे, काय नाही का बोट बांधतोय, नाही का वेडा झाला आहे. आणि हे करत असताना तो अजून एक गोष्ट करत होता. तो देवाचं वचनाची घोषणा करत होता की परमेश्वराचं वचन, परमेश्वराने जे वचन सांगितले ते तो सांगत होता की आता नाश होणार आहे, तुम्ही तारवामध्ये या. परंतु कुणी त्याचं ऐकलं नाही. प्रियानं, ह्या काळामध्ये जात असताना निश्चितच निराशा त्या जीवनात आली असेल. निश्चितच तो निराश झाला असेल, तो खचला असेल. कारण कोण उत्तेजन देणारं नव्हतं, फक्त त्याचं कुटुंब होतं आणि बाकी कोणीही एकाही व्यक्तीने विश्वास ठेवला नाही नोहावर. परंतु नोहा तरीसुद्धा त्याने निर्णय केला होता की परमेश्वरावर मी विश्वास ठेवेल. प्रियानं, हा विश्वास खूप महत्त्वाचा आहे. विश्वास देवावर ठेवणं म्हणजे हे समजून घेणं की परमेश्वर माझ्यासाठी उत्तम करणारा आहे. परमेश्वराकडं माझ्यासाठी उत्तम योजना आहेत. विश्वास ठेवणं म्हणजे त्याच्यावर अवलंबून राहणं. कुठलाही प्रश्न न विचारता नोहाने विश्वास ठेवला. आणि आपण बघतो जे नोहाने आर्क बांधलं, जे तारू बांधला, परमेश्वराने जसं सांगितलं होतं तसंच त्याने बांधलं. जेव्हा परमेश्वराचं, बऱ्याच वेळा प्रियानं, परमेश्वराचं वचन आमच्या बुद्धीला समजत नाही, ते लॉजिकल वाटत नाही, ते पटत नाही असं म्हणता येईल. आणि बऱ्याच वेळा ते पटत नाही म्हणून ते आम्ही आज्ञा पाळत नाही. पण जरी आम्हाला ते समजत नाही, पण जर आम्ही आज्ञा पाळली तर मग आम्हाला समजायला लागतं. प्रियानं, परमेश्वराचं वचन असं आहे. नोहाला समजलं नाही, त्यांनी पाऊस पाहिला नव्हता, त्याला माहीत नव्हतं आता हा तारू कसा बांधायचा, एवढे वर्ष मला बांधावं लागल असं तसं, नाही का. परंतु त्यांनी कुठलाही प्रश्न केला नाही. जसं परमेश्वराने त्याला सांगितलं तशाच रीतीने त्यांनी केलं. सर्व आज्ञा त्यांनी पाळली. प्रियांनो, आणि परमेश्वराने त्याला सांगितलं की हा तारू जो तू बांधणार आहेस त्याच्यामध्ये तू आणि तुझं कुटुंब जाणार आहे. आणि पशुपक्षीचं हे जनावरांचं प्रत्येक एक पेर, एक जोडी तू घेणार आहेस आतमध्ये. आणि मग जेव्हा प्रत्येक प्राणी जात ती येणार आहे, जेव्हा देवाने त्याला असं सांगितलं, मला माहीत नाही त्याच्या मनात प्रश्न पडला की हे प्राणी कशी येतील माझ्या तारूमध्ये. आपण असलं असतं तर प्रश्न केला असता की शक्य आहे का, हत्तीला कसं मी आत आणू, वाघाला मी कसं आत आणू तारूमध्ये, नाही का, खूप प्रश्न. परंतु नोहाने विश्वास ठेवला की
देवानी सांगितलं आहे ना, देव आणणारा आहे. आमेन. परमेश्वर त्याच्या वचनाशी विश्वासू देव आहे आणि जेव्हा काही गोष्टी तो बोलतो तो करण्यासाठी सुद्धा समर्थ आहे. प्रियानो, बऱ्याच वेळा आम्ही शंका करतो, आम्ही प्रश्न विचारतो, आम्ही कारणं देतो, परंतु नोहाच्या जीवनामधून प्रियानो आपण शिकू शकतो की काही दिसत नसताना हा मनुष्य किती वर्ष जगतोय, किती वर्ष विश्वास ठेवतो, किती वर्ष तो देवाबरोबर चालत आहे. आणि म्हणून आपल्याला उत्तेजन मिळायला पाहिजे की जसं नोहा परमेश्वरावर चालला 950 वर्ष, तो काही परिपूर्ण नव्हता नाही का, त्याच्या जीवनामध्ये अशक्त पण होते, पण त्यांनी निर्णय केला होता की मी परमेश्वराच्या मार्गावर चालणार आहे. प्रियानो, जो तारू आहे तो दुसरं तिसरं काही नाही, तर प्रभू येशूचं दर्शक आहे प्रियानो. आणि जर त्या तारवामध्ये नोहा आणि त्याचं कुटुंब गेलं तर ते सुरक्षित राहणार होतं. प्रभू येशू नाही का, जेव्हा परमेश्वर मार्ग दाखवतो, जेव्हा परमेश्वर काही सांगतो आणि परमेश्वरी मार्ग आपल्याला ऑलरेडी दाखवला आहे आणि तो एकच मार्ग आहे प्रभू येशू ख्रिस्त. आणि जेव्हा आम्ही त्या ख्रिस्तामध्ये येतो, जेव्हा आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो, तेव्हा आम्ही सुरक्षित राहतो. नोहा आणि त्याचं कुटुंब हे 8 लोक फक्त वाचले प्रियांनो. जेव्हा फ्लड्स आलं, जेव्हा पाऊस पडला नाही का, त्याच्या आधी आपण बघतो की जेव्हा परमेश्वराने आज्ञा केली की तू आता आतमध्ये जा, मी पाऊस पाडणार आहे 40 दिवस आणि 40 रात्र, तर आपण पाहतो की परमेश्वराने हे लोक आत गेल्यानंतर, सर्व प्राणी आत गेल्यानंतर परमेश्वराने खुद्द दार बंद केलेलं आहे तारूचं. जिथं परमेश्वर दार बंद करतो तिथं कोणी ते उघडू शकत नाही, आणि जिथं तो उघडतो तिथं कोणी ते बंद करू शकत नाही. आमेन. प्रियांनो, जेव्हा आपण टायटॅनिकचा विचार करतो की टायटॅनिकबद्दल मला एवढी माहिती नाही, पण मला माहिती आहे की ती सर्वात मोठी जहाज होती आणि जवळपास तिची कॅपॅसिटी 2,500 पॅसेंजर्स, 2,500 लोक त्याच्यामध्ये बसू शकत होते. आणि ज्याने बांधलं टायटॅनिक, ज्याने कन्स्ट्रक्ट केलं, तो असं म्हणाला की देव जरी आला तरी ही बुडणार नाही. मी एवढी छान बांधली, ही एक्सलंट सर्व वापरलं आहे त्याच्यामध्ये. आणि अशी बोट किंवा अशी जहाज पूर्वी कुणी बांधली नव्हती आणि नंतरसुद्धा कुणी बांधली नाही. तर अशी जहाज एक ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतात ज्या व्यक्तीला होता, आणि तो म्हणाला देव जरी आला तरी ती बुडणार नाही. पण आपण पाहतो टायटॅनिकचं काय झालं की मनुष्याने आपल्या स्वतःच्या शक्तीवर एवढा विश्वास ठेवला की त्याला समजलं ना की टायटॅनिकच्या समोर मोठं एक आईसबर्ग आलं आणि त्यांना ते दिसलं नाही नीट. त्यांना फक्त छोटा टोक दिसला, परंतु पूर्ण आतमध्ये आईसबर्ग होतं. आणि जेव्हा ते त्याला धडकलं तेव्हा आपण पाहतो की ती बोट पाण्यामध्ये जायला लागली. आणि अजून एक गोष्ट सांगू द्या की एवढी भव्य जहाज होती ती, परंतु त्याच्यामध्ये लाईफ बोट्स किंवा जे वाचवणाऱ्या बोटी असतात त्या खूप कमी होत्या. मला माहीत नाही किती होत्या, पण ते खूप कमी होत्या. आणि जवळपास त्या जहाजेमध्ये त्या दिवशी 1,500 लोकांना जीव गमवावा लागला. अशी जहाज की जो मनुष्य म्हणाला की कुठलीच शक्ती, कुठलं सामर्थ्य ही बोट बुडवू शकणार नाही. मी अशा रीतीने ती बांधली. प्रियांनो, जेव्हा आपण नोहाच्या जहाजाकडे येतो तेव्हा आपण बघतो की ही बोट आम्हाला वाचवणारी आहे. प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला वाचवणारा आहे. जो कोणी ह्या बोटीमध्ये येतो त्याचं तारण होतं. आपण एक वचन वाचू, इब्री लोकासपत्र 11 अध्याय 7 वचन. इब्री 11:7. नोहाबद्दल आपण उल्लेख जवळपास 3 वेळा नव्या करारामध्ये पाहतो. आणि इब्री लोकासपत्राचं 11 अध्याय 7 वचनामध्ये नोहाबद्दल लिहिलं आहे. तोपर्यंत जे पाहण्यात आले नव्हते त्याविषयी नोहाला सूचना मिळाली आणि आदरयुक्त भयाने त्याने आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी विश्वासाने तारू तयार केले. त्या विश्वासाच्या द्वारे त्याने जगाला दोषी ठरविले आणि विश्वासाने प्राप्त होणारे जे नीतिमत्व त्याचा तो वतनदार झाला. आमेन. पहा, तिथं असं लिहिलं आहे सुरुवातीला, तोपर्यंत जे पाहण्यात आले नव्हते.
तोपर्यंत जे पाहण्यात आले नव्हते. पाऊस पाहण्यात आला नव्हता, अशी घटना पाहण्यात आली नव्हती. तोपर्यंत पाऊस पडला नाही. नोहाला खूप कारणे होते अविश्वास ठेवण्यासाठी, शंका घेण्यासाठी, कारणं घेण्यासाठी, की प्रभू हे शक्यच नाही, पूर्वी असं झालंच नाही कधी, असं कसं होईल का. तोपर्यंत जे पाहण्यात आले नव्हते, जे आमच्या डोळ्याला आता दिसत नाही आहे, जे आम्हाला असं वाटत नाही होईल, ते होऊ शकतं. नोहाच्या काळामध्ये पहा, तोपर्यंत ते पाहण्यात आले नव्हते, त्याविषयी नोहाला सूचना मिळाली. परमेश्वराचं वचन त्याला प्राप्त झालं. परमेश्वर त्याच्याबरोबर बोलला आणि आदरयुक्त भयाने त्याने आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी विश्वासाने दारू तयार केली. विश्वासाने, इंग्लिशमध्ये असं लिहिले, बाय फेथ नोहा बिल्ट द आर्क. विश्वास लागला प्रियानो, की मला दिसत नाही, मी कधी पाऊस पाहिला नाही, तरीसुद्धा मी देवाचं वचन सांगतंय, देव बोलला म्हणून मी हे करणार आहे. आदरयुक्त भय, देवाचं भय नोहाच्या अंतःकरणामध्ये होतं. प्रियानो, देवाच्या वचनासाठी, काय देवाचं वचन आम्ही स्वीकारतो का? का देवाच्या वचनाकडे आम्ही दुर्लक्ष करतो? देवाच्या वचनावर आम्ही विश्वास ठेवतो का? जे पाहण्यात आले नव्हते त्याच्यावर नोहाने विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाच्या द्वारे त्यांनी जगाला दोषी ठरवले आणि विश्वासाने प्राप्त होणारे जे नीतिमत्व त्याचा तो वतनदार झाला. पहा, तो जुन्या करारामध्ये होता, पण परमेश्वराने त्याला नीतिमान म्हटलंय, रायचस. नीतिमान का म्हटलंय? कारण त्याने विश्वास ठेवला अशक्य गोष्टीवर. त्यांनी ठरवलं, तो परमेश्वराबरोबर चालला, त्यांनी निर्णय केला की मी विश्वास ठेवणार आहे देवानी जे सांगितले त्या वचनावर आणि त्या रीतीने मी चालणार आहे, त्या रीतीने मी हे बांधकाम करणार आहे. 120 वर्ष मला लागणार आहेत तारू बांधायला, तोपर्यंत मी सांगणार आहे लोकांना. एकाही व्यक्तीने ऐकलं नाही तरी मी चालत राहणार आहे देवाबरोबर. एकाही व्यक्तीने ऐकलं नाही, त्यांना पटलं नाही, ते म्हणाले मूर्ख आहेस तू, आजपर्यंत आज कसं झालं नाही, तरीसुद्धा नोहा विश्वास ठेवून होता. आमेन. प्रियानो, नोहाच्या जीवनामध्ये आपण किती शिकू शकतो. आणि उत्पत्तीच्या 7व्या अध्यायामध्ये सुद्धा परमेश्वर त्याला म्हणतो, तू नीतिमान आहेस. हे नीतिमत्व, ही धार्मिकता आम्हाला कशी काय मिळते प्रियांनो? ही धार्मिकता दुसऱ्या तिसऱ्या कुठल्याही गोष्टींनी मिळत नाही, ना की आमच्या कर्माने मिळत नाही, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तावरील विश्वासाच्या द्वारे आम्हाला मिळते. आम्हाला माहिती आहे रोमकारासपत्रामध्ये ते वचन आहे, मी तुम्हाला ते वचन सांगते. मला वाटतं रोमकारासचा 5वा अध्याय आणि 22, 23, 24 वचनं ते आहेत. आपण वाचूया ते. सॉरी, 3रा अध्याय 22 ते 25 वचनं. हे देवाचे नीतिमत्व तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी आहे. त्यात भेदभाव नाही, कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात. आमेन, आमेन. 25वं वचन. त्याच्या रक्ताने विश्वासाच्या द्वारे प्रायश्चित्त होण्यास देवाने त्याला पुढे ठेवले, यासाठी की पूर्वी झालेल्या पापांची देवाच्या सहनशीलतेने उपेक्षा झाल्यामुळे त्याने आपले नीतिमत्व व्यक्त करावे. आमेन. देवाचं नीतिमत्व म्हणजे देवासमोर दोषविरहित उभा राहण्याची पात्रता, राईट स्टँडिंग बिफोर गॉड. आता हे आम्हाला कसं मिळतं? नोहाला विश्वासाच्या द्वारे मिळालं, देवाच्या वचनावरील विश्वासाच्या द्वारे त्याला नीतिमत्व मिळालं आणि म्हणून परमेश्वर त्याला म्हणतो तू नीतिमान आहेस. आणि प्रियानो, तेच नीतिमत्व आमच्यासाठी सुद्धा उपलब्ध आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे. न की आम्ही कुठलेल्या कामाने कर्माने नव्हे, तर जेव्हा आम्ही विश्वास ठेवतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तावर, ते नीतिमत्व आम्हाला फुकट मिळतं. इट इज अ गिफ्ट, ती भेट आहे. आणि म्हणून प्रियानो, आज आम्ही प्रत्येकजण नीतिमान होऊ शकतो. आज प्रत्येकजण आम्ही देवासमोर उभा राहू शकतो. कारण का? प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर जाऊन त्याचं रक्त सांडले, यासाठी की प्रत्येक पापी व्यक्ती
जेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवतो, पश्चाताप करतो, तेव्हा ते नीतिमत्व त्याला फुकट मिळतं आणि तो धैर्याने परमेश्वरासमोर उभा राहू शकतो. आमेन. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही हे समजून घ्यायला पाहिजे, नीतिमत्व काय आहे. मी नीतिमान आहे का? हो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तामुळं. आणि तुम्हाला माहिती आहे का की त्या तारूमध्ये जेव्हा त्यांनी ते तारू बांधलं आणि त्यांनी त्याचं कुटुंब घेऊन तो आत गेला, त्यांनी सर्व तयारी केली जसं परमेश्वरानं त्याला सांगितलं होतं. आणि परमेश्वरानं त्याला सांगितलं होतं की जे जनावरं आहेत, जे वनपशु आहेत, त्याचं प्रत्येक जोडपं येणार आहे आतमध्ये. आणि परमेश्वराने त्याला घेऊन आला. एशियाच्या पुस्तकामध्ये 1 अध्याय 3 वचन आपण वाचूया. एशिया 1:3. पहा, जे जनावरं आहेत, जे पशुपक्षी आहेत, ते देवाची आज्ञा पाळतात. बैल आपल्या धन्याला ओळखितो, गाढव आपल्या मालकाचे ठाण ओळखितो, पण इस्रायल ओळखीत नाही. माझे लोक विचार करीत नाहीत. पहा प्रियानं, परमेश्वर इथं आयझायामध्ये असं म्हणतो की बैलाला माहिती आहे की त्याचा मास्टर कोण आहे, त्याचा मालक कोण आहे, पण माझ्या लोकांना माहीत नाही की त्यांचा मालक कोण आहे. नाही का? त्या काळात, नोहाच्या काळामध्ये जनावरांना सांगावं नाही लागलं, चल इकडून जा. मग देवाची आज्ञा त्यांनी पाळली. नोहाने ते दार उघडं ठेवलं असेल आणि प्रत्येक हत्तीपासून, वाघापासून, कासव, मला वाटतं शेवटी असेल, ते सर्वजण आले देवाच्या वचनाची आज्ञा पाळत. नाही का? परमेश्वराने त्यांना आणलं. नाही का? नोहाला आपण असलं असतो तर बापरे, आपल्याला किती काळजी कर, कसं आणायचं जनावरांना. नोहाला प्रश्न पडला नाही. त्याला माहीत आहे की जर देवाने सांगितलं तो घेऊन येणार आहे. आमेन. आणि म्हणून प्रियांनो, इथं आपण पाहतो की कसं हे जेव्हा नोहाने विश्वास ठेवला, परमेश्वर त्याच्या जीवनामध्ये कसं कार्य करत गेला. त्याच्या विश्वासाचा त्यांनी सन्मान केला, त्याला नीतिमान ठरवलं. प्रियांनो, आज हा जो आर्क आहे किंवा ही जी नोहाची तारू आहे, हे तारू दुसरं तिसरं काही नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं, खुद्द प्रभू येशू ख्रिस्त आहे. खुद्द प्रभू येशू ख्रिस्त. आणि जेव्हा आपण त्या तारवामध्ये येतो, तेव्हा बाहेर जे वादळ येणार आहे, बाहेर जे संकट येणार आहे, त्या वादळापासून आमचं संरक्षण होणार आहे. आमेन. 2 पेत्र 2 अध्याय 4 आणि 5 वचनं. 2 पेत्र 2 अध्याय 4 आणि 5 वचन. नोहाबद्दल ती वचनं आहेत म्हणून आपण ती वाचूया. 2 पेत्र 2 अध्याय 4 आणि 5 वचन. कारण ज्या देवदूतांनी पाप केले त्यांची देवाने गय केली नाही, तर त्यास नरकात टाकले आणि न्यायनिवाड्याकरिता राखून अंधकारमय खाड्यात ठेविले. पुढं. त्याने प्राचीन जगाचीही गय केली नाही, तर अभक्तांच्या जगावर जलप्रलय आणला आणि नीतिमत्वाचा उपदेशक नोहा याचे 7 जणांसह रक्षण केले. नीतिमत्वाचा उपदेशक, प्रीचर ऑफ रायचसनेस नोहाला म्हटलंय. कारण तो 120 वर्ष ते बांधत होता तारू, आणि त्याच रीतीने तो प्रीच करत होता. तो देवाची वचन सांगत होता, तो सुवार्ता सांगत होता की नाश होणार आहे, एक दिवस नाश येणार आहे आणि तो लवकरच येणार आहे. पण जर तुम्ही तारवात आला तर तुमचं तारण होणार आहे. जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आला तर तुमचं तारण होणार आहे. आणि म्हणून नोहाला नीतिमत्वाचा उपदेशक असं म्हटलं आहे. त्यांनी विश्वास ठेवला म्हणून त्याचं आणि त्याच्या कुटुंबाचं तारण झालेलं आपण पाहतो. प्रियानो, जेव्हा आपण विश्वास ठेवतो, परमेश्वर आमच्या कुटुंबाचं तारण करण्याससुद्धा समर्थ आहे. कदाचित त्याच्या जीवनामध्ये निराशा आल्या असेल, कदाचित तुम्ही निराश असताल आज, कदाचित तुमच्या काही प्रार्थनेचं उत्तर मिळत नसेल, कदाचित तुमचं काम गेलं असेल, पण प्रियानो, परमेश्वर समर्थ आहे. आणि म्हणून आम्हाला विश्वास ठेवून चालायचा आहे. आम्हाला माहीत आहे की जेव्हा पाऊस आला त्या काळामध्ये बाहेरचं, त्या बोटीच्या बाहेर असलेलं, त्या तारूच्या बाहेर असलेलं सर्व काही उद्ध्वस्त झालं, त्याचा सर्व नाश झाला. जे लोक होते, जनावरं जे बाहेर होते, त्या सर्वांचा नाश झाला. परंतु जे तारूमध्ये होते ते सर्व वाचले. आणि परमेश्वराने त्याच्यानंतर नोहाबरोबर करार केला. तो आपण उत्पत्तीच्या 9व्या अध्यायामध्ये वाचतो.
तो करार 11 ते 13 वचनामध्ये, उत्पत्ती 9 11 ते 13 वचन, परमेश्वराने नोहाबरोबर करार केला की मी यापुढं पाण्याने नाश करणार नाही. त्याला दुःख झालं. वाचूया आपण. तुम्हाशी हा करार करून ठेवितो की पुन्हा जलप्रलयाने प्राणी मात्र नष्ट होणार नाहीत आणि पृथ्वी नाश करणारा जलप्रलय पुन्हा कधी व्हावयाचा नाही. देव म्हणाला, माझ्यामध्ये व तुमच्यामध्ये त्याप्रमाणेच तुम्हाबरोबर असणाऱ्या सर्व सजीव प्राण्यांमध्ये पिढ्यानपिढ्या युगानुयुग राहणारा जो करार मी करीत आहे त्याचे चिन्ह हे. पुढं, मी मेघात धनुष्य ठेविले आहे, ते पृथ्वीच्या व माझ्यामधल्या कराराचे चिन्ह होईल. परमेश्वराने नोहाबरोबर करार केला की यापुढं मी पाण्याने पृथ्वीचा नाश करणार नाही, म्हणून त्यांनी रेनबो इंद्रधनुष्य त्यांनी आकाशात ठेवला. आणि आज पण आपण तो पाहतो, जेव्हा जेव्हा पाऊस जातो ते इंद्रधनुष्य आपण आकाशामध्ये दिसतं. आणि प्रियानो, हा करार आहे. जेव्हा परमेश्वर एखादा करार करतो, परमेश्वर एखादं वचन देतो, ते पाळण्यास तो समर्थ आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की इंद्रधनुष्य आकाशामध्ये चिन्ह म्हणून ठेवलेलं आहे. परमेश्वर त्याचं वचन पाळण्यास समर्थ आहे. जो वचन देतो तो विश्वासू आहे प्रियांनो. आणि म्हणून अजून एक नाश येत आहे. हे शेवटचा काळ आहे. आणि ह्या शेवटच्या काळामध्ये मत्तईच्या 16व्या अध्यायामध्ये आणि 26वं वचन आणि मत्तईच्या 24व्या अध्यायामध्ये आपल्याला समजतं की नोहाच्या काळामध्ये जसं चाललं होतं तसं आत्ता पण चालू आहे. मत्तईच्या 24वा अध्याय आणि 37 ते 39 वचनं, 37 to 39. नोहाच्या दिवसात होते त्याप्रमाणे मनुष्याचे पुत्राचे येणे होईल. तेव्हा जसे जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसात नोहा तारवात गेला त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते आणि जलप्रलय येऊन सर्वांस वाहून नेईपर्यंत त्यास समजले नाही. तसेच मनुष्याच्या पुत्राचेही येणे होईल. त्यावेळेस शेतात असलेल्या दोघांपैकी एक घेतला जाईल व एक ठेवला जाईल. जात्यावर दळीत बसलेल्या दोघींपैकी एक घेतली जाईल व एक ठेवली जाईल. आमेन. पहा प्रियांनो, इथं लिहिलं जसं नोहाच्या काळामध्ये चालू होतं तसं आत्ता पण आहे. आत्ता पण दुष्टाई वाढली आहे, त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही. आता पण सर्व परिस्थिती तशी आहे. आणि मनुष्याचा पुत्र म्हणजे खुद्द प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे आणि या जगावर न्याय होणार आहे प्रियानो. आणि तो न्याय पाण्याने होणार नाही, तो अग्नीने होणार आहे. आणि जर आम्हाला ह्या न्यायापासून वाचवायचं असेल तर आम्हाला त्या तारूमध्ये जाण्याची गरज आहे. ख्रिस्त म्हटलेल्या, प्रभू येशू म्हटलेल्या तारूमध्ये आमचं जीवन जाण्याची गरज आहे. प्रियानो, आपण मनन करूया. जसं म्युझिक वाजल तसं आपण विचार करू याबद्दल. प्रियानो, आपण विचार करूया आपल्या जीवनाचा. काय मी तयार आहे? नोहासारखं मी देवाबरोबर चालत आहे का? प्रियानो, ह्या काळामध्ये परमेश्वरावर जो कोणी चालतो निश्चित त्याच्या जीवनामध्ये निराशा आहे, दुःख आहे. कारण कधी नाही का ह्या काळामध्ये आपण पाहतो की अनेक लोकांनी त्यांचे प्रियजन गमावले आहेत. कठीण आहे, विश्वास ठेवणं कधी कधी कठीण जातं. पण आम्ही प्रभूला कृपा मागू शकतो की प्रभू मला तू सहाय्य कर विश्वास ठेवण्यासाठी. शेवटच्या काळामध्ये प्रभू म्हणतो जेव्हा मनुष्याचा पुत्र येईल त्याला विश्वास आढळेल काय? असं का म्हणतोय तो? याचा अर्थ अनेकांच्या विश्वासावर घाला होणार आहे. अशा परिस्थिती येतील की विश्वास ठेवणं कठीण जाईल. परंतु प्रियानो, आम्ही प्रभूवर विश्वास ठेवण्याचा निर्णय करूया. नाही का, कदाचित तुम्ही बाकीच्या गोष्टीच्या मागं लागला असेल, मला माहीत नाही, आणि अचानक तो मनुष्याचा पुत्र येईल. मत्तईच्याच 16व्या अध्यायामध्ये 26वं वचन आपण वाचूया. मत्तईचं 16वा अध्याय 26वं वचन. मनुष्याने सर्व जग मिळविले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ? अथवा मनुष्य आपल्या जीवाबद्दल काय मोबदला देणार? जर मनुष्याने सर्व काय मिळवलं, तो एवढा फेमस झाला, त्यांनी जगामध्ये सर्व काय मिळवलं, पण स्वतःचा जीव गमावला तर काय लाभ? कारण प्रियानो, हे जीवन थोडकं आहे. कदाचित 120 वर्ष
तुम्ही जगताल, 80 वर्ष जगताल, जे काही आहे, पण त्याच्यानंतर जे आहे ते सर्व काळाचं जीवन आहे, इटर्निटी आहे, ते कधी संपणार नाही. आणि जर आम्ही इथं राहत असताना थोड्या काळासाठी आम्ही बाकीच्या गोष्टींच्या मागं लागतो आणि जर आम्ही स्वतःचा जीव गमावतो तर आम्हाला काही लाभ होणार नाही. देवाचं वचन स्पष्ट सांगतं. आणि म्हणून प्रियानो, फक्त प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव आम्हाला तारण देऊ शकतो. जेव्हा आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो. कदाचित तुम्हाला प्रभूची ओळख नाही आज, पण प्रियानो तुम्हाला काही करायचं नाही, तुम्हाला फक्त येशूच्या नावावर विश्वास ठेवायचा आहे. आणि जेव्हा आपण त्याच्या नावावर विश्वास ठेवतो, त्याला आपल्या जीवनामध्ये स्वीकारतो, तेव्हा तो आम्हाला नाशापासून वाचवणारा परमेश्वर आहे. जी अग्नी येणार आहे, जो जगाचा नाश होणार आहे त्या दिवसामध्ये, त्या नाशापासून वाचवण्यास तो समर्थ आहे. का नाही आपण डोळे बंद करूया. थँक्यू जीसस, ब्लेस यू. धन्यवाद प्रभू, थँक्यू जीसस. हो प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो. आज प्रभूजी आमच्याशी तू बोललास त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. नोहाच्या जीवनामधून प्रभू तू आमच्याशी बोलला म्हणून धन्यवाद. नोहाने जसं विश्वासाने चालण्याचा निर्णय केला प्रभू, त्याने परिस्थिती बघितली नाही, डोळ्याला त्याच्या दिसत नव्हता पाऊस, तरीसुद्धा त्याने विश्वास ठेवला. तसाच विश्वास ठेवण्यासाठी आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. प्रियानो, आज जर तुम्ही प्रभू येशूला ओळखत नसताल तर तुम्ही त्याला म्हणू शकता, प्रभू येशू माझ्या जीवनात ये, माझ्या पापांची क्षमा कर, मी तुला माझा तारणारा म्हणून स्वीकारत आहे. फक्त एवढंच करायचं आहे प्रियानो. आणि ते येशू म्हटलेल्या तारवामध्ये तुम्ही यासाठी की तुम्ही तिथं सुरक्षित असताल, पापापासून सुरक्षित, न्यायापासून सुरक्षा, न्यायापासून सुटका. कदाचित तुम्ही येशूवर विश्वास ठेवता, पण कदाचित तुम्ही मागं पडला असाल परिस्थितीमुळं, अनुभवामुळं. पण आज आपण निर्णय करूया की प्रभू, परिस्थिती काय का असाना, मला वाटत नाही, मला दिसत नाही, तरीसुद्धा मी तुझ्या वचनावर विश्वास ठेवणार आहे. कारण जो वचन देतो तो विश्वसनीय आहे आणि तो समर्थ आहे ते वचन पूर्ण करण्यासाठी. प्रभू, जसं तू नोहाच्या जीवनामध्ये प्रत्येक वचन पूर्ण केलेस, तसंच तू आमच्या जीवनामध्ये सुद्धा समर्थ आहे ते करण्यासाठी. आम्ही तुला धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करतो प्रभूची. आज आम्ही निर्णय करतो प्रभू, निवड करतो तुझ्याबरोबर चालण्याची, विश्वास ठेवण्याची, आज्ञापालन करण्याची. प्रभू, जरी आम्हाला समजत नाही तरी आम्ही तुला धन्यवाद देतो. आज जे माझे भाऊ बहीण पाहत आहेत प्रभू, आज त्यांना तू पवित्र आत्मा स्पर्श कर, तुझ्या शांतीचा स्पर्श कर प्रभू. त्या गरजेच्या ठिकाणी तू स्पर्श कर प्रभू. तुला सर्व ठाऊक आहे, तो गोंधळ तुला ठाऊक आहे, ते दुःख तुला ठाऊक आहे, ती पोकळीकता तुला ठाऊक आहे, तो शंका तुला ठाऊक आहे, तो गोंधळ तुला ठाऊक आहे. ते सर्वच निरासन करणारा तू परमेश्वर आहे. आज सर्व गोंधळ निघून जाऊ दे येशूच्या नावामध्ये. धन्यवाद प्रभूजी, तू मुक्त करणारा परमेश्वर आहे, शांती देणारा देव आहे. आज प्रभू तुझी शांती आम्ही बोलतो, तुझं आरोग्य बोलतो प्रभू. प्रत्येक रोगाजाराला आम्ही येशूच्या नावामध्ये हकलून देतो, सर्व सिम्पटम्सला आम्ही हकलतो येशूच्या नावामध्ये. तुझं आरोग्य आम्ही बोलतो. धन्यवाद, त्या नावामध्ये आरोग्य आहे, ते येशू नावामध्ये सामर्थ्य आहे, आरोग्य आहे म्हणून धन्यवाद प्रभू. तुझ्या नावामध्ये पापांची क्षमा आहे म्हणून धन्यवाद. आम्ही तुझी स्तुती करतो. आजच्या वचनासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. ते वचन आम्ही स्वीकारतो. पवित्र आत्मा धन्यवाद, त्या वचनाचं सामर्थ्य प्रत्येकाच्या जीवनामध्ये कार्यरत होऊ दे. तुला धन्यवाद देत स्तुती करत येशूच्या नावात प्रार्थना करतो. आमेन, आमेन. थँक्यू. गॉड ब्लेस यू.